नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री विष्णुभाई पाटील भावी आमदार यांनी हमरापूर विभागात साखर चौथ गणपती उत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली असता विभागातील राबे काळवा जोहा नवघर या गावांत भाईचे जंगी स्वागत करण्यात आले। सोबत तालुका प्रमुख जगदीशभाई ठाकूर, माजी बांधकाम सभापती अथवा शिवसेना शहर प्रमुख सुहासदादा पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुणा सुहास पाटील, राजाराम दादा पाटील, तालुका संपर्क प्रमुख कमलाकर दादा पाटील, तालुका उपप्रमुख लवेंद्र मोकल, योगेशभाई पाटील, युवा तालुका प्रमुख पेन, हमरापूर विभाग प्रमुख कांचन थळे, सचिनभाई ढोबळे, पाली, माजी रायगड जिल्हा अधिकारी नंदेश पालांडे, सुधागड तालुका युवा अधिकारी सोहम खोडागले, सुधागड तालुका उपयुवा अधिकारी विनीत क्षीरसागर, युवा शहर प्रमुख पाली मुन्नाभाई आखावरे, पेन बळीराम पाटील, शाखा प्रमुख रावे अमितभाई टावरी, युवा अधिकारी वसंत म्हात्रे, शाखा प्रमुख खरसापोली संतोष पाटील, युवा अधिकार गजानना कोळी, शाखा प्रमुख नवघर संकेत पाटील दादर, गणेशभाई पाटील रावे, विश्वास पाटील उपशाखा प्रमुख रावे आदी मान्यवर उपस्थित होते। रावे गावात 4 साखर चौथ गणपती उत्सव मंडळांना भेट दिली असता त्या ठिकाणी विष्णुभाई यांचे फटाक्याच्या आतिषबाजीने जोरदार जंगी स्वागत करण्यात आले। रावे गावात विष्णुभाई यांचे उत्स्फूर्त असे स्वागत सत्कार करण्यात आला। अरुणा पाटील या विभागाचे उपतालुका प्रमुख तुमच्या गावचे सुपुत्र, त्याचबरोबर या ठिकाणी या विभागाचे विभाग प्रमुख श्री कांचन थळे आणि विशेष भाव म्हणजे या ठिकाणी बरडी गार सापोली या ठिकाणी आलेले आवडीने आलेले कार्यकर्ते आणि सर्वेकर माता बंधू भगिनी, त्यावेळेचा इंडिया आघाडीचा उमेदवार बहुत मी असणार आहे आणि सालावारप्रमाणे अनेक इलेक्शन येत असतात, आपण मतदान करत असतो। माझ्यासारख्याला जर का तुम्ही निवडून दिलं, मी एक आंदोलक आहे, माझं आंदोलन भविष्यातला असणार आहे। ते विधानसभेत पण असेल, रस्त्यावर पण असेल, जिथे कुठे आंदोलन करता येईल ते करणार आहे आणि तरुणांना म्हणजे मुला मुलींना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हा माझा ध्यास असणार आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।